फळाची कंठी सलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव तेरा ही नाम पुकारूं महिमा तेरी हम पर बरसाए रखना मेरी बिगड़ी बनाना सर्व थोर ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपूर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करतो. नवजवान मित्रमंडळ हिंदू सदैव गणेशोत्सवाचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी भरलेल्या आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्य अविस्मरणीय देखावे किती युगांनी या पृथ्वीतलावर मी येतो. नारायण इथे सगळंच बदललेलं दिसतंय, पण मंडळी येणं भागत होतं मला, कारण हर हर महादेव हर हर महादेव. अरे मुनिवर, आपण इथे प्रणाम स्वीकारा. ऐश्यमान भव. नंदी, तू आणि इथे पृथ्वीतलावर? माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय. तू देखील? म्हणजे? अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इतका आलो आहे. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर. नक्कीच. मग चल आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला. हर हर महादेव हर हर महादेव. नारायण नारायण. ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना, तेव्हा होतं फक्त ब्रह्मांड. अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर, म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव, आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रगटले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंचं आधार झालं त्यांचं तांडव नृत्य. शिव कधी तांडव करीत तर कधी समाधी लीन होत, पण त्यामुळे सृष्टीचे संचालन दोलायमान. चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा.
सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न. परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानला. नारायण नारायण. पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बरं का. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतं हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला आणि सतीमध्ये आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली. क्रुद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं. परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं. शिव पुन्हा समाधीस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाही. ते तुला ओळखत नाही. मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केलं आहे. मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन. त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे. पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना. पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवली. मला सर्व आठवलं. तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ झाला. तुमच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी मी स्वतःला पार्वती माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती. शिवाची समाधी अवस्था भंगकर केली. पण शिवाने क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी वैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आलीस. परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेल. मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती. ही कठोर साधना केवळ तुझी नाही, माझी पण आहे. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे. नारायण नारायण. महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली. पण इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला. पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं. आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण. नारायण नारायण. हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवा, मी तुमची पूजा करीत आहे. मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या. हे शिवलिंग मुक्त कसं झालं? हरकत नाही.
मी पुन्हा शिवलिंग तयार करेन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवा, मला माहीत आहे हे तुम्हीच करीत आहात, पण हे 16 सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ताई, थोडे पाणी मिळेल का? हो. तू शिवलिंग तयार करीत आहेस ना पूजेसाठी? हो, पण ते पूर्ण होत नाही. एक सांगू, मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही, ते पूर्णच होतं. पण ही साधना माझी आहे, त्यात तुमची मदत मी कशी घेऊ? शिवलिंग तूच तयार करायचंयस ताई. मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते पूर्ण होईल. ठीक आहे. हे पहा, झाले पूर्ण शिवलिंग. आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर. आणि हो, एक सांगायचंच आहे, तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे. तुझी साधना पूर्ण हो. ऋषीराज, मी आपले अत्यंत आभारी आहे. पार्वती माता कठोर साधना करू लाग. साधनेच्या एक एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर होतात. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वांना अधीन करून घेते. तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीर झाले आहे. नारायण नारायण. पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात. स्वामी, मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती. तुला ठाऊक आहे, तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्यासोबत मीही पार केला. मला ठाऊक आहे महादेवा, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती, मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ते सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही. मग काय, मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा. असंही असतं? असंच असतं. ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल. ठीक आहे, मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आईवडिलांकडे. नारायण नारायण. मुनिवर, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हो 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 हो, सांगतो सांगतो. सप्तर्षींनी विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला. त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला. तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री. आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली. मुहूर्त ठरला, लग्नाची लगबग सुरू झाली. शिवाच्या अंगावर लिपलेला चिता बसला, हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावला गेला. आणि आता आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण. सनई चौघडा वाजू लागला. कैलासावरून शिवाचं वराड निघालं. भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले. आणि कोण कोण आलं? श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी श्री रामाला भेटले. देव, सर्प, गंधर्व, विद्याधर इत्यादी देवता जमा झाले. ऋषी, मानवराजे पृथ्वीवर जमा झाले. देवाच्या अधीन असलेले
रिद्धी सिद्धी महागणपती, हे बघा रिद्धी सिद्धी आहेत गणपतीचे, ज्या पत्नी आहेत त्या. पुण्यामध्ये ॲक्च्युली जे देखाव्याच्या व्यतिरिक्त एक स्टोरी नरेशन किंवा एक स्ट्रीट प्ले असतो ना, म्हणजे स्ट्रीट प्ले शिवाजी महाराजांचा गणपती बाप्पा त्याची मगरूर जबान काटा, त्याचे हातपाय तोडा, कामडी सोला, लेकिन याद रखना हा मगरूर जहन्नमी सीधेपणाने मरता कामा नये, तोडला पाहिजे, किंचाळला पाहिजे. विश्रामबाग गणपती आणि इथे बघा गायकीचा सॉंग्स आहे. विश्रामबाग मित्रमंडळ. सुस्वागतम सुस्वागतम. राजाशिव छत्रपती यांचा देखावा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या या पुण्यनगरीमध्ये निंबाळकर तालीम मंडळ ट्रस्ट आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 105व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या मंडळाचा 1970 साली सुवर्ण महोत्सव होता. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1972
मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस प्रशासन सर्वांची नजर आहे. काही गरज लागल्यास त्यांच्याशी संपर्क साधा. चपला घालून झालेले चाला. जवळच चिकणी करण्याची समोर अंबिका हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा बंधक पडलेला आहे. कोणतीही समस्या असल्यास त्यांच्याशी संपर्क करा. वैद्यकीय सेवा चालू नये. दादा कृपया नम्र विनंती वाद घालू नये. देखाव नॉर्मल आहे, एवढा काय असं विशेष. हा बघा देखाव उज्जैनचं मंदिर आहे आणि ही मूर्ती तुळशी काय विश्रामबाग. म्हणजे ॲक्च्युली भरपूर ठिकाणी काहीतरी देखावे मंदिरांचे वगैरे दाखवले गेले. हळूहळू पुढे सरकार सर्व भाविकांना दर्शन घेऊ द्या. तुळशीबागेच्या या लाडक्या गजाननाला भेट दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. लहान मुलांचा हात धरून ठेवा. त्यांच्या नंतर त्यांच्या खिशामध्ये मोबाईल नंबर देऊन ठेवा. प्रतिकृती बनवण्यात दर्शन घ्या पटपट. दर्शन घ्या. सिंगल लाईन करा. मागे डबल लाईन करू नका. महाकाल मंदिरमध्ये तुला सर्वांचे स्वागत आहे. गर्दी बघा केवढी आहे. रात्रीचे 12 वाजलेत. गर्दी बघा. हो जाऊ नका उलटे. तिथे जागा आहे, मागे थोडी जागा आहे, तिकडून चला. दादा उलटे येऊ नका. हे बघा तुळशीबाग शिवशक्ती मंडळ. दगडूशेठ हलवाई यांचं जटोला शिव मंदिर. आता आपण दर्शन घेऊया. दर्शन घ्यायचं असेल काटेला. सुंदर महल दगडूशेठ हलवाई. जटोला शिव मंदिर हिमाचल प्रदेश त्याचा देखावा आकारला आहे. वायुदर्शक ठेवलेले आहे. तिथे दर्शन घ्या. चला पुढे चालत राहा. कोणत्याही भाविकाला धक्काबुक्की होणार नाही याची दक्षता घ्या. समोरचे पुढे चालत राहा.
हुतात्मा बाबू गेनू इच्छापूर्ती नवसाचा गणपती. चांगला असतो. याची इच्छापूर्ती म्हणजे ना कॉईन टाकतात. आता मी दाखवतो. मी खूप अगोदर पण बघितलं होतं. कॉईन टाकतात आणि मग इच्छा मागायची असं आहे. मनातली इच्छा असेल ना कॉईन टाकायचं. जो कुंड आहे ना त्याच्यामध्ये त्यात जायला पाहिजे. आता आपण आतमध्ये जाऊ आणि एक मंदिराचा देखावा आकारलेला आहे इकडे. असं दर्शन घेऊया. गणपती जवळ आले दर्शन घ्यायला. सो इकडून दर्शन घेतलं. पूर्ण मोगऱ्याने आहे ना, मोगऱ्याने माळ्याने सजवलंय गणपतीला. छान मंगल मूर्ती. फळ वगैरे आहे ना तसं सर्व त्यांनी दिलं. चला झालं दर्शन. आता एक्झिट मारतो. छान त्यांनी मंदिर बनवलं. अखिल मंडई आणि शंकराच्या मंदिराचा एक देखावा. हे गुड नाईट मित्रांनो. सो आम्ही रिटर्न आलो. आता पार्किंगमध्ये आहे हे बघा. आणि जी चार्जिंग केली होती बस तेवढीच चार्जिंग केली. त्याच्यानंतर डायरेक्ट कुठेच चार्जिंग नाही केली. आणि हे बघा रिटर्न आलो. ओके. सो टोटल 100 रिगन 2 मध्ये टोटल 168 किलोमीटर रनिंग झाली. आणि तरी पण अजून 96 किलोमीटरची रेंज आणि 33% बॅटरी दाखवते. म्हणजे 350 रुपये चार्जिंगला गेलेले. ॲक्च्युली अजून ते डिडक्ट नाही झाले पण टोटल 350 चार्जिंग झाले. आणि टोटल किलोमीटर झाला 12,810 किलोमीटर. ओके. ऑलमोस्ट गाडी आता 13,000वरती आली. आता करूया ह्या ब्लॉगला एंड. आणि पुण्यातले गणपती तुम्हाला बघायला भेटतील ह्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट ट्रिप किंवा नेक्स्ट बघूया कधी कुठे आणि केव्हा जाता येईल. सो आता ब्लॉगला एंड करतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम. थँक्यू.